नमस्कार, मी मनोज भोर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं दसरा मेळाव्यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये भाषण झालं. या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे कोणते ते पाहूया. टक्कर देण्याची खुमखुमी असेल तर टक्कर देऊन पहावं. उद्धव ठाकरे यांचं थेट आवाहन. फटका मारून घ्यायचा असेल तर तोही जरूर घ्या. हिंदुत्वावर प्रश्न विचारणारे आहेत तरी कोण, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. माय मरो गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही. शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आणि इतरांच्या हिंदुत्वात फरक आहे. सरसंघचालकांचं नाव घेऊन कानपिचक्या दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपवर हल्ला केला. घंटा बडवा, थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व असं म्हणत मोदींवर टीका सुद्धा केली. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. वाघाची औलाद दिवचाल तर महागात पडेल. काही लोकांचा समाचार घेणं गरजेचं आहे असं म्हणून जे कायम शिवसेनेवर टीका करतात, आरोप करतात, त्यांचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. संयमातील स गेला की यम राहतो हे मला चांगलं ठाऊक आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आज मी मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून बोलतोय. सरसंघचालकांचं भाषण उद्या सामनामध्ये व्यवस्थित छापा असं उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना व्यासपीठावरच सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा मोदी टक्कर देण्याची खुमखुमी असेल तर टक्कर देऊन पाहावं असा थेट आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. कोरोना आहे, संकट आहे, पैसे कुठून येणार? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेती संकट सुद्धा वाढलेलं आहे. मात्र पैसे राज्य सरकारकडे नाही. राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. मात्र जीएसटीची रक्कम 38,000 कोटी रुपयाची रक्कम ही केंद्र सरकारकडे आहे. मात्र केंद्र सरकार ती देत नाही असंही त्यांनी आज आपल्या भाषणात सांगितलं. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते पत्र लिहून या जीएसटीच्या बद्दल जनजागृती करण्याची वेळ आली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. जीएसटी सदोष असेल तर पंतप्रधानांनी ती मागे घ्यावी, रद्द करावी किंवा त्यात दुरुस्ती करावी असं आवाहन सुद्धा या व्यासपीठावरून मी करतो आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अतिवृष्टीमुळे शेतीचं नुकसान झालं. 10,000 कोटी रुपयाच्या पॅकेजची घोषणा झाली. आणखी मदत करण्याची सरकारची इच्छा आहे. पण पैसे नाहीच तर कर्ज कुठून घेणार? आणि केंद्र सरकारकडे 38,000 कोटी रुपये शिल्लक असताना, त्यांनी ते देण्याची गरज असताना सुद्धा ते देत नाही. यासाठी स्मरणपत्र सुद्धा अनेकदा पाठवली गेली असं मुख्यमंत्री म्हणाले. कर्ज घ्यायला लावताय आणि फेडणार कोण असा सवाल या निमित्तानं केलाय. कारण भाजपनं कर्ज घ्या या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कर्ज का घेत नाही असा सवाल केला. त्याला उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं. जुन्या कर प्रणालीने कर वसुली करण्याची वेळ आलेली आहे. आधीची कर प्रणाली बंद केली, जीएसटी लागू केलं. मात्र या जीएसटी मधले धोके हे आता लक्षात येत आहेत. सरकारकडे पैसा नाही. तो जुन्या कर प्रणालीमधून सरकारला हा पैसा उभा करता आला असता. मात्र उलट उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख. दसरा मेळाव्याचं भाषण हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या भाषणाकडे सबंध महाराष्ट्राचं, राजकीय पक्षांचं, नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. शिवसेनेला नेमकी दिशा देण्याचं काम या सगळ्या भाषणात केलं जातं. आजच्या या भाषणामध्ये शिवसेनेनं चौफोर म्हणजे उद्धव ठाकरे यांनी चौफेर हल्ला हा भाजपवर, मोदींवर, नितीश कुमारवर केला आहे. या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे कोणते त्याचं विश्लेषण करण्यासाठी आज आम्ही या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर चर्चा करतोय. आमच्यासोबत काही पाहुणे आहेत. जयंत माईनकर ज्येष्ठ पत्रकार आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. आनंद दवे शिवसेनेचे पुण्यातले नेते. त्यासोबतच रवी किरण देशमुख ज्येष्ठ पत्रकार आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होत आहेत. आणि गणेश खरखणकर भाजपाचे प्रवक्ते हेही जोडले गेलेले आहेत. सर्वांचं मी स्वागत करतो. रवी किरण, एक साधारणतः या सगळ्या
भाषणाकडे पाहिलं असताना दोन गोष्टी महत्वाच्या या दिसत आहेत की उद्धव ठाकरे म्हणाले की संयम मधला स जरी गेला तरी यम शिल्लक राहतो, याची मला जाणीव आहे. एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा असा होता भाषणातला की हा दसरा मेळावा आणि याचं भाषण हे काही भाजपला टार्गेट करण्यासाठी किंवा कुणालाही टार्गेट करण्यासाठी अजिबात नाही, मात्र सर्व आपल्यावर कुटुंबावर झालेल्या आरोपांचं, सरकारवर झालेल्या आरोपांची उत्तरं देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांची भाषणाची धार जी होती तीही तीव्र दिसली. सांगा रवी किरणजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? जयंत नाईककर, हेच दोन मुद्दे जे मी रवी किरणशी उद्देशून बोलत होतो, याबद्दल सांगा. एक लक्षात घ्या की एक मुख्यमंत्री या नात्याने ते बोलत होते, पण मला जरा थोडस वेगळं ऑब्झर्वेशन याच्याकरता द्यायचं आहे. ते असं की मुळात हा जो 38,000 कोटीचा उल्लेख अगदी स्पेसिफिक एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री खुलेआम जाहीर सभेत सांगतो की केंद्र सरकार आम्हाला इतकं देणं लागत आहे. एक लक्षात घे, जीएसटीला शिवसेनेने विरोध केला, नोटबंदीला विरोध केला, पण जीएसटीला गब्बर सिंग टॅक्स असं म्हणणाऱ्या राहुल गांधींच्या सुद्धा आता उद्धव ठाकरे अधिक जवळ जात आहेत. आणि त्यांनी आधीपासून म्हणजे एक अशी अँबिशन व्यक्त केली होती, मला आठवतं आजपासून 10-12 वर्षांपूर्वी मी त्यांना भेटलेलो होतो, तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही केवळ महाराष्ट्रापुरते का मर्यादित राहू, आम्ही देश पातळीवर का नाही जायचं. तर मला असं वाटतं की जेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी राज्यातल्या इतर मुख्यमंत्र्यांना बोलवून त्यांच्याशी सुद्धा या विषयावर चर्चा करीन, याचा अर्थ राज्यात देशातल्या अनेक मुख्यमंत्र्यांना ज्यांना जीएसटीचा फटका बसला, त्यांनी जे अगदी कॉमन मॅनच्या भाषेत सांगितलेलं आहे की हे बघा, कर आम्ही गोळा करायचा, आमच्या राज्यांनी गोळा करायचा, आम्ही तुम्हाला द्यायचा आणि तुमच्याकडनं पुन्हा आम्ही घ्यायचा आणि तुम्ही त्याच्यावर बसून राहिलात तर, कारण तुमचं सरकार नाही म्हणून. इतक्या साध्या भाषेत त्यांनी सांगितलंय. आणि जयंतराव, या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. रवी किरण देशमुख, माझा आवाज तुम्हाला ऐकू येतोय? उद्धव ठाकरे यांच्या भाषणातला महत्वाचा मुद्दा तुम्हाला कोणता वाटला? सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आजपर्यंत सर्वाधिक चर्चा जी होती आहे ती भाजपाकडून हिंदुत्वाची चर्चा होती आहे. आणि राज्यपालांचं जे पत्र गेलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर वातावरण पूर्ण ढवळून निघालेलं आहे. आणि या मुद्द्यावर उत्तर देत असताना उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याच भाषणामधला एका वाक्याचा फार मोठा आधार घेतलाय. आणि त्यांनी हे निक्षून सांगितलंय की केवळ मंदिर, घंटा, पूजा अर्चा म्हणजे हिंदुत्व नव्हे. मला वाटतं हा सर्वात मोठा हायलाईट आहे आजच्या भाषणामधला त्यांचा. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी हे उपस्थित करून भाजपाकडून जे वारंवार तुम्ही हिंदुत्व विसरलात का, तुम्ही मंदिरं सुरू करणार नाहीत का, या मुद्द्याभोवती जे राजकारण फिरवण्याचा प्रयत्न चालला होता, मला वाटतं ह्या सर्वात महत्वाच्या आणि मोठ्या मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे आणि उत्तर देऊन टाकलेलं आहे. माझ्या दृष्टीने हा सगळ्यात म्हणजे मला जाणवलेला हा महत्वाचा मुद्दा. या सगळ्या हिंदुत्वाची जी भूमिका मांडताना भाजप कसा गफलत करतो हे सरसंघचालकांच्या भाषणाच्या निमित्तानं त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. पण याला आता गणेश खणकर कसं उत्तर देणार? यामध्ये आज सकाळी सरसंघचालकांनी जे भाषण केलं हे जर आपण शांतपणे आणि जर का पूर्वग्रह दूषित चष्मा काढून जर पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल तर त्यांनी हिंदुत्वाच्या व्याख्येबाबत सगळं जे काही सांगितलं, आपण असं आज म्हणताय की उद्धव ठाकरेंनी त्याचा आधार घेऊन आजचं भाषण केलं, तर नीट मला असं वाटतं की आजचं शिवसेनेच्या प्रमुखांचं भाषण म्हणजे त्यांनी सांगितलं मी मुख्यमंत्री पदाचा कोट काढून ठेवून हे भाषण देतोय, तर मला असं वाटतं आजवरच्या शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात आत्मविश्वास गमावलेलं भाषण हे आजचं होतं. यापूर्वी देखील आम्ही लहानपणापासून भाषणं ऐकलेली आहेत. आदरणीय श्रद्धेय बाळासाहेबांचं भाषण ऐकलेलं आहे, उद्धवजींची सुद्धा भाषणं ऐकलेली आहेत. पण दुर्दैवानं
आजचं भाषण हे आजपर्यंतच्या भाषणातल्या सर्वात कमी आत्मविश्वास असलेल्या पक्षप्रमुखाचं भाषण ऐकलं. त्यावर आपण आनंद दवे यांची टिप्पणी, आपण त्यांचे काय भाष्य आहे, तुमच्या याला प्रश्नाला काय उत्तर आहे ते जाणून घेऊच. पण मला सांगा, मंदिर उघडण्याच्या संदर्भामध्ये राज्यामध्ये जे आंदोलन भाजपनं केलं होतं त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की केवळ हिंदुत्व हे पूजा अर्चना याच्याशीच जोडून बघू नका, आमचं हिंदुत्व हे व्यापक आहे. त्याला काय उत्तर देणार? पण आम्ही पुढे तुमच्या हिंदुत्वाबाबत शंका घ्यायचं का? आता प्रश्नच उरलेला नाही. ज्या दिवशी तुम्ही सावरकरांविषयी काँग्रेसनं वक्तव्य केलं आणि संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यांमध्ये काँग्रेसची भूमिका घेण्याचं काम केलं, हे पडद्याआड सुरू होतं आजपर्यंत की संजय राऊत हे दोन पक्षांचे प्रवक्ते आहेत आणि ज्यावेळी सावरकरांच्या संदर्भात भूमिका घेण्याची वेळ आली त्यावेळी शिवसेना मूग गिळून गप होती. आज तुम्ही सावरकरांच्या स्मारकामध्ये जर का कार्यक्रम घेऊन तुम्ही आपलं पाप धुण्याचं काम करत असाल तर तसं होणं शक्य नाहीये. आनंद दवेकडे आपण जाऊया, कारण आता तुम्ही 2-3 आरोप केले त्यांच्यावर. एक तो मुद्दा आनंद दवे की खणकर असं म्हणतायत की उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जोश नव्हता. हे दसरा मेळाव्याचं भाषण खरं तर स्फुल्लिंग चेतवण्यासारखं असतं किंवा त्या भाषणामध्ये बाळासाहेब ठाकरे पण तेच करायचे, उद्धव ठाकरेही त्यांचा तो प्रयत्न असतो. पण आता एक उत्तर गणेश खणकरांच्या आरोपाला द्या की जोश नव्हता, आणि दुसरं म्हणजे त्यानंतर आपण मुद्द्यावर येणारच आहोत, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, कारण तो अत्यंत महत्वाचा मुद्दा झालाय आज. मुळात आजचं उद्धव साहेबांचं भाषण हे बऱ्याच दिवसांनंतर ज्यासाठी उद्धव साहेब प्रसिद्ध आहेत तसं भाषण होतं. वणवा होता, वणवा तो त्यातून जळून निघाल्यानंतर सुद्धा जर त्यात काही नव्हतं असं तर भाजपवाले म्हणत असतील तर त्यांना फक्त शुभेच्छा असं आपण म्हणू शकतो. माननीय उद्धव साहेबांचं आजचं भाषण हे अतिशय प्रगल्भ, पदाची आणि जबाबदारीची जाण असलेलं आणि भविष्यामध्ये आणखी ही जबाबदारी अनेक वर्ष सांभाळायची आहे, त्यानंतर कदाचित आणखी मोठी जबाबदारी येऊ शकते, हे स्वतःला प्रोजेक्ट करण्यासारखं भाषण होतं असं माझं स्पष्ट मत आहे. बऱ्याच वर्षांनंतर असं भाषण झालेलं आहे. उगाच दाढी वाढवून, चेहरा सुटकी करून, मळकट कपडे घालून ते लोकांसमोर आलेले नाहीयेत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे उद्धव साहेबांचं भाषण अतिशय प्रभावी होतं. सावरकरांच्या स्मारकामध्ये भाषण करण्यामागचं, हॉल बुक करण्यामागचं कारण त्यांनी सांगितलं, भारतरत्न का देऊ शकत नाही हे त्यांनी सांगितलं, आणि हिंदुत्वाच्या गप्पा भाजपनी कृपया मारू नका. पीडीपी बरोबर तुम्ही संसार केलाय, मायावतींबरोबर केलाय, मुलायम सिंगांबरोबर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही हिंदुत्वात शब्द सुद्धा उच्चारू नका. हे आम्ही सांगण्याची गरजच नाही. मला वाटतं मोहनरावांनीच त्यांचे कान पिळलेले आहेत. त्यामुळे आज याच्या पुढे तरी भाजपने ते सांगू नका असं माझं सरळ स्पष्ट मत आहे. सेकंड फेरीमध्ये त्याच्यावर सुद्धा येईल की माननीय बाळासाहेबांना, वंदनीय बाळासाहेबांचा जेव्हा निवडणुकीचा अधिकार काढून घेतला होता त्या प्रभूंच्या निवडणुकीमध्ये भाजपनं समाजवादी पक्षाला मतदान करण्यासाठी सय्यद शहाबुद्दीनच्या बरोबर सभा आणि बैठका घेतलेल्या आहेत. त्यामुळे भाजप आणि हिंदुत्व त्यांचं काही. पण राहुल गांधी यांनी जेव्हा सावरकरांवर टीका केली तेव्हा शिवसेना गप्प का होती असा सवाल गणेश खणकरांनी केलाय. आज महाविकास आघाडी सरकार आहे, 3 पक्षांचं सरकार आहे, आणि तुम्ही सावरकरांच्या संदर्भात, सावरकर आणि शिवसेना यांचं घट्ट नातं म्हणत असताना तुम्ही काँग्रेसलाही कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न केलाच की. परत एकदा सांगतो सावरकरांविषयी त्यानंतर सुद्धा संजय राऊत साहेबांनी अनेक वेळा लेख लिहिलेले आहेत. आमचं म्हणणे काश्मीरमधनं हक्कलून लावलेल्या अफजल गुरुपासून बाकीच्या लोकांचा पाठिंबा घेणाऱ्या पीडीपी बरोबर तुम्ही संसार केलाय, हे तुम्ही विसरू नका. मायावती, मुलायम सिंगांचं हिंदुत्व काय आहे हे तुम्ही विसरू नका. ज्या नितीश कुमारनी तुम्हाला लाथाडलं होतं, राजीनामा दिला होता, तुम्ही आहात म्हणून आघाडी युती तोडली होती, त्यांच्याबरोबर तुम्ही राहतात. नितीश कुमारांची हिंदू धर्माविषयीची वक्तव्य माहीत नसली तर मी आठवण करून द्यायला तयार आहे. हिंदुत्वाविषयी भारतीय जनता पक्षाने बोलायचा नैतिक अधिकार राहिलेला नाही आणि नव्हता सुद्धा. तुम्ही आमची हिंदुत्वाची काळजी करू नका. जनतेला सुद्धा ते हिंदुत्व आमचं मान्य आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जेव्हा जेव्हा निवडणुका होतील राज्यभरात ते दिसेल तुम्हाला. अपेक्षा व्यक्त करत नाहीत आनंद दवे. आम्ही तेवढं ज्या दिवशी उद्धव साहेबांना या आघाडीचा नेता म्हणून जाहीर केलं होतं, लक्षात घ्या, ज्या दिवशी माननीय उद्धव साहेबांना या आघाडीचा नेता म्हणून जाहीर केलं होतं त्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि आम्ही हिंदुत्ववाद सोडलेला नाही.
त्यानंतर अयोध्येला राम मंदिराला दर्शनाला गेलेले आहे. आज सुद्धा सावरकरांना भारतरत्नाची पुन्हा एकदा त्यांनी मागणी केलेली आहे. या मागणीचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि तुमचा निषेध करतो की आतापर्यंत सावरकरांना तुम्हाला भारतरत्न देता आलेलं नाहीये. कदाचित पुढच्या लोकसभेच्या आधी जसं मागच्या वेळेस पुलवामा वापरलं, पुढच्या लोकसभेला तुम्ही सावरकर वापरा अशी आम्हाला भीती वाटायला लागली या आता. मुद्द्यावरती परत आपण येणार आहोत. परत एकदा आपण रविकिरण देशमुख ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडे आपण जातोय. गेल्या वर्षभरामध्ये सरकार, महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण होतच आहे. त्यानिमित्त ते पूर्ण आपल्या कामाचा गोषवारा ठेवणार आहे जनतेसमोर असं म्हणालेत उद्धव ठाकरे. पण या भाषणातनं खरंच शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला का, जोश निर्माण झाला का? कारण शिवसैनिक हे शांत आहे, हे नशीब समजा असं खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले. म्हणजे त्यांना हे पुढच्या पक्षाला, भाजपला हे दाखवून द्यायचं आहे का की शिवसैनिक हे काय करतात, त्यांची स्टाईल काय काम करण्याची, उत्तर देण्याची त्यांची पद्धती काय, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी एक प्रकारे इशारा देण्याचंच काम आजच्या भाषणातनं केलं का असं तुम्हाला वाटतं का? आणि दुसरं महत्वाचं म्हणजे यातनं पक्षामध्ये पक्ष उत्तर देत नाही किंवा पक्षाचे प्रमुख म्हणून ते काही बोलत नाही, हा जो एक संदेश शिवसैनिकामध्ये होता किंवा एक समज जी झाली होती शिवसैनिकांची, ती दूर करण्याचा प्रयत्न या भाषणातनं झाला का? रविकिरणजी, एक थोडस तपशिलात जाऊन आपण जर राजकीय चिकित्सा करायचं ठरवलं तर आपल्या एक लक्षात येईल की गेल्या वर्षी हे सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा शिवसेनेमध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला होता की आजवर आपण भाजप सोबत युतीत राहिलो, आता आपण भाजपशी असलेली आपली युती तोडतोय आणि ही युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे असं दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते वारंवार सांगत होते. मग आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकारमध्ये सामील होऊन हिंदुत्वाचा मुद्दा आपण सोडून दिला का? काँग्रेसच्या धोरणांवर गेली 40 वर्ष आपण टीका करतोय, आपण ही धोरणं सगळी गुंडाळायची का? आता आपण काँग्रेसचे मित्रपक्ष झालो म्हणजे काँग्रेसच्या सगळ्या भूमिका आपण स्वीकारल्या का? राष्ट्रवादी काँग्रेसचं जे राजकारण आहे ते राजकारण आपलं राजकारण आहे का? हे जे सगळे संभ्रमाचे मुद्दे निर्माण झाले होते शिवसेनेच्या पूर्ण संघटनात्मक पातळीवर, त्याला वर्षभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कसं उत्तर द्यायचं हे एक मोठं आव्हान शिवसेनेच्या नेतृत्वापुढे होतं आणि ते कसं देतील याची उत्सुकता आपल्या सर्व पत्रकार मित्रांना होती. कारण 40 वर्षाचा एक भूमिका पूर्णपणे त्याला एक छेद देऊन वेगळी भूमिका घेतली गेली होती. आणि जर आपण पत्रकारितेच्या चष्म्यातून जर आज पाहिलं तर मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या भूमिकेतून जो संभ्रम निर्माण झालाय तो शिवसैनिकांमधला संभ्रम निर्माण करण्याचं काम, याच्यावर जास्त भर देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे की माझं हिंदुत्व म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हे आणखी वेगळं आहे. पण स्वतःचं अस्तित्व, रविकिरणजी, स्वतःचं अस्तित्व, पक्षाची ठसठशीत असलेली पूर्वीची ओळख ही प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी आज जे काही वक्तव्य केले हे महाविकास आघाडीचं सरकार चालवताना काँग्रेससाठी अडचणीचं ठरू शकेल? मला वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनीही शिवसेनेसोबत सत्तेत सामील होत असताना एकदा नव्हे 100 वेळा विचार केला असेल. कारण दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे दोन ध्रुव एकत्र आणण्याचं काम ह्या राजकीय आघाडीतून झालेलं आहे. आजवर शिवसेनेचा विरोध हा काँग्रेसच्या राजकारणाला होता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारण काही भूमिकांना होता. हा सर्व विरोध गुंडाळून ठेवून ते एकत्र आले म्हणजे त्यांनी सर्व शक्यता अशक्यता सगळ्या गोष्टींची चाचपणी केली असणार हे नक्की आहे. पण याला जोडून एक दुसरा मुद्दा आहे रविकिरणजी, थोडंसं थांबवतो की माझी ही ओळख आहे, माझ्या पक्षाची ही ओळख आहे आणि महाविकास आघाडी सरकार चालवताना सुद्धा मी माझी ओळख, माझ्या पक्षाची ओळख, माझा बाणा हा कुठेही कमी होऊ देणार नाही हे सांगण्याचा जोरदारपणे प्रयत्न सुद्धा सरकारमध्ये राहून उद्धव ठाकरेंनी केला का? कारण त्यांचं जे उत्तर आहे आता की हिंदू हा मंदिरापुरता आणि पूजा अर्चेपुरता मर्यादित नाही. आपण पाहायला गेलं तर काँग्रेसनी कधीही हिंदुत्व आमचा काही संबंधच नाही हिंदुत्वाशी आजपर्यंत तरीच म्हटलेलं नाहीये. काय आहे, सूक्ष्म फरक असा आहे की पारंपरिक हिंदुत्व, चालीरीती आणि पद्धती, जीवन पद्धती आणि फक्त हिंदुत्व आणि हिंदुत्व आणि सरमिसळ असलेलं एक समाज रचनेचं भारतीय समाज रचनेमधलं असलेलं हिंदुत्व, या दोन गोष्टी भिन्न आहेत. आणि काँग्रेसने जो पुरस्कार केलेला आहे हा सर्वसमावेशकतेचा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केलाय असं म्हणून मी काय काँग्रेसचा प्रवक्ता नाही असं म्हणायला, पण त्यांनी तो केलेला आहे. आता यांनी काय केलं की भाजपला आपल्याला सत्तेच्या बाहेर ठेवायचंय ना, मग शिवसेनेला सोबत
घेतल्याशिवाय सरकारचं स्थापन होत नाही. मग त्यांनी काही वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आता आजच्या भूमिकेमध्ये जेव्हा ते असं म्हणतात की मंदिर आणि पूजा अर्चा इथपर्यंत माझं हिंदुत्व मर्यादित नाही, तेव्हा काँग्रेसचीच ही भूमिका आहे ना. काँग्रेसची अप्रत्यक्षरित्या हीच भूमिका आहे की आमचं हिंदुत्व एवढं कडवट नाही आहे ना, पूजा अर्चेमध्ये आणि मंदिरामध्ये अडकून राहणार. तर मला असं वाटतं हे कुठेतरी ते दोन्ही गोष्टी जुळतायत. आणि ही जी तारेवरची कसरत आहे ना, ही कसरत आपल्यालाही पत्रकार मंडळींना सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की हे कसे काय संसार करतील. परंतु मला वाटतं यातल्या यात मार्ग काढण्याचं जे काही कौशल्य लागतं ना, राजकीय कौशल्य, ते बऱ्यापैकी निभावलं जातंय असं मला वाटायला लागलेलं आहे. जयंतराव, एक दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षाला या निमित्तानं कोणता अजेंडा उद्धव ठाकरे यांनी दिला. राज्य सांभाळताना राज्यप्रमुखाची भूमिका पार पाडत असताना पक्षाकडे या वर्षभरामध्ये दुर्लक्ष झालं होतं का बांधणीकडे, आणि या निमित्तानं त्यांनी पक्षाला काही वेगळा अजेंडा दिला का असं आपल्याला वाटतं का? कारण हा एक खूप मोठा मंच होता पक्षाशी संवाद साधण्याचा. मला त्यांनी खरं तर त्यांचे जे काही 11 महिने गेलेले आहेत आल्यापासून, ते मुळात कोरोना, त्याच्यानंतर आता अतिवृष्टी, त्याच्यामुळे एक प्रकारच्या संकटात गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पक्षाला अजेंडा किंवा पक्षाचं जर का फ्युचर म्हणून त्यांनी दिलं असेल तर ते मी पहिल्यांदा सांगितलेलंच वाक्य पुन्हा एकदा रिपीट करतो की त्यांनी एक प्रकारे देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व करण्याचं एक सुतोवाच केलेलं आहे. त्यांनी आपली इच्छा प्रदर्शित केलेली आहे. एक प्रकारे होरायझन, त्यांनी क्षितिज किती मोठं आहे आपल्याला, जे भाजपनी सांगितलेलं उपमुख्यमंत्री पद मुश्किलीने एवढ्या पुरतं नाही, हे त्यांनी दाखवलेलं आहे. मला थोडस जो डिस्कशनचा मुद्दा होतोय काँग्रेस वगैरे त्याच्याबद्दल बोलायचं आहे. मी याआधी पण अनेक वेळा सांगितलं, पुन्हा एकदा अगदी ब्रीफ मध्ये रिपीट करतो की मुळात शिवसेनेची युती ही काँग्रेसची होती. मुरली देवरा हे सुद्धा काँग्रेसच्या भरोश्यावर मेयर झालेले होते. त्याच्यानंतर राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना सुद्धा शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आणि 2014 ते 2019 सत्तेत असूनही शिवसेना ही भाजपची विरोधी पक्षासारखी वागली होती आणि शेवटचा घाव हा 2019 ला पडला. आता राहता राहिला हा जो हिंदुत्वाचा वारंवार प्रश्न येतो आहे, तर हा प्रश्न मुळात RSSचं म्हणणं, संघ परिवाराचं म्हणणं असं आहे की आम्ही सांगू ते हिंदुत्व, म्हणजे आता या लेवलला जेव्हा आलेलं आहे की तुम्ही स्वातंत्र्यवीर स्मारकात कसा प्रोग्राम घेता. अरे सावरकर काय फक्त संघाचे नव्हते, जरा पानं उघडा, सावरकर हिंदू महासभेचे होते आणि संघाविषयी त्यांची व्यक्तिगत मतं काय होती हे सुद्धा जरा बघा. तुम्हाला हिंदुत्व हा शब्द सावरकरांनी दिलेला आहे. सावरकरांना भारतरत्न द्या, त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही. आम्ही तेव्हा काश्मीरचे कुणीतरी मोहम्मद अब्दुल गुरु हे काढू. मला असं वाटतं याच्यात त्यांनी एक पूर्णपणे आपली हिंदुत्वाची लाईन सुद्धा कायम ठेवलेली आहे. भाजपला अगदी प्रत्येक वेळेला हवं तेवढं सडकून झोडपून काढलेलं आहे. बरोबर जयंतराव, आणि या व्यतिरिक्त सुद्धा इतके मुद्दे आहेत आजच्या भाषणातले की त्यावरही विस्ताराने आणखी चर्चा होऊ शकेल. काही मोजके मुद्दे घेऊया. ज्या जीएसटीचा उल्लेख तुम्ही केला होता, मी आता खणकरांना म्हणेल की कर्ज घ्या, शेती संकटात आहे, शेतकरी अतिवृष्टीमुळे पूर्णपणे पोळलाय, त्यांनी स्वतः दौरा केला. या मुद्द्यावरून सुद्धा त्यांनी केंद्र सरकारवर खूप मोठी टीका केली. त्याचं उत्तर भाजप कसं देईल? जे पैसे केंद्र सरकारकडे 38,000 कोटी रुपयांचा हवाला त्यांनी दिला आहे त्याचं उत्तर भाजप कसं देईल? कारण हा मोठा मुद्दा घेऊन ते या व्यासपीठावरून जनतेसमोर सुद्धा गेले. असं आहे की 38,000 कोटींचा मुद्दा जर त्यांनी मांडला असेल तर 38,000 कोटींचा मुद्दा हा काही त्यांनी आज मांडलेला नाही. हा जसा पावसाळा सुरू झाला, अतिवृष्टी आली, त्यावेळेला कोकणामध्ये वादळामुळे नुकसान झालं, त्यावेळेला चक्रीवादळ. हा मी तेच सांगतोय की कोकणामध्ये ज्या वेळेला चक्रीवादळामुळे नुकसान झालं त्याही वेळेला केंद्र सरकारकडे आमचा जीएसटी बाकी आहे या संदर्भातली चर्चा सुरू झाली. त्याच्यानंतर अतिवृष्टी आली, त्याही वेळेला केंद्र सरकारकडे आमचा जीएसटी बाकी आहे याच्याविषयी चर्चा सुरू झाली. मला एक सांगा, या देशामध्ये एवढी राज्य आहेत, या राज्यांमध्ये वादळ त्या महाराष्ट्रात आलं का? वादळ हे ओरिसामध्ये सुद्धा आहे, वादळ बंगालमध्ये सुद्धा आहे. मला एक सांगा, ज्या वेळेला हे देश चालवण्याचा विचार असतो आणि कोरोनाचा विषय विशेषतः, म्हणजे आज त्यांनी हे सांगितलं की कोरोनाच्या या संकट काळामध्ये दुजाभाव केला जातोय, आमचे पैसे बाकी आहे आणि जीएसटी संकल्पना चुकीची आहे. मला एक सांगा,
बाकी कोणी मुख्यमंत्री बोलत नाही हो. या नोव्हेंबर पर्यंत आपण सर्व राज्यांना गरिबी रेषेखालील शिधापत्रिकेत आपण धान्य देण्याचं मान्य केलं, हे कुणी बोलत नाही. ज्या ज्या राज्यांना कोरोनाच्या संदर्भामध्ये जे साहित्य देण्याची आवश्यकता, व्हेंटिलेटर पासून सगळं होतं ते आपण केलं. मग मला एक सांगा की बाकी कुणी मुख्यमंत्री याविषयी बोलत नसताना फक्त पण आता कोणी मुख्यमंत्री बोलत नाही, पण याच व्यासपीठावरून उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते पत्र लिहितील. या जीएसटीच्या कायद्याबद्दल एक तर रद्द करा मोदींनी तो, किंवा त्यात सुधारणा करा. यासाठी भोईरजी, मला तुम्ही पूर्ण बोलून द्याल का भोईरजी? बोला 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 गणेशराव. माझं म्हणणं तुम्हाला पूर्ण ऐकावंच लागेल. ऐकतोय. मला एक सांगा की ज्या वेळेला जीएसटी काउन्सिल बसते, काही निर्णय कुठल्या राज्याला किती निधी द्यायचा याच्या संदर्भातले निर्णय हे जीएसटी काउन्सिल मध्ये केले जातात. भारतीय जनता पार्टीला वाटलं की यावर्षी या महिन्यामध्ये महाराष्ट्राला काहीच द्यायचं नाही, आम्ही काहीच, असं नाही होत. हा संपूर्ण देशाचा संघराज्यीय ढाचा आहे. तिथे वित्तमंत्री बसलेले असतात, नियोजन आयोगाचे अधिकारी असतात आणि त्या ठिकाणी ज्याचा कुणाचा जीएसटी तसा असेल त्याचा परतावा कसा द्यायचा याच्या संदर्भातली चर्चा होते आणि मग पुढे कार्यवाही होते. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या वस्तुस्थितीपासून आपण पळवाट काढतो आहोत. आपण केंद्राकडनं तुम्ही अपेक्षा करा, मी मान्य करतो, ही अपेक्षा केली सुद्धा पाहिजे, पण म्हणून आपण केंद्रावरती जबाबदारी टाकून आपण आपल्या जबाबदारीपासून मोकळं व्हायचं. बर, हा तुमचा महत्वाचा प्रश्न आहे. आपण आता आनंद दवे यांच्याकडे जाऊया. तुमचं म्हणणं ऐकलं, परत एखाद्या मुद्दा येईलच आणि त्यावर तुम्हाला उत्तर देता येईल या अनुषंगानं. हा या मुद्दा निरर्थक आहे असं गणेश खणकर म्हणतायत, आनंद दवे, आणि इतक्या मोठ्या व्यासपीठावरून संबंध देशातल्या राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असं मुख्यमंत्री म्हणत असताना भाजपनं हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय. नाही, असं काही हवा निघत नाही. कारण कालच माननीय देवेंद्रजींनी काल स्पष्टपणे सांगितलं की केंद्र सरकारने राज्याला पैसे दिले पाहिजेत, पण केंद्राकडे पैसे नाहीत हे त्यांनी मान्य केले. त्यामुळे गणेशजी काय बोलतात ते देवेंद्रजींच्या पुढे खूप क्षुल्लक गोष्ट आहे, आपण त्याला गांभीर्याने घ्यायला नको. पहिलं. दुसरं, देशातले सर्व विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री ही मागणी खूप अनेक जवळजवळ वर्षभरापासून करत आहेत की केंद्राकडनं आम्हाला पैसे येत नाही, त्यामुळे दुसरा कोणी मुख्यमंत्री बोलत नाही हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे आणि लोकांना मिसगाईड करायचं आहे. तिसरं, असे काही नियम वगैरे ठरत असतील, टेम्पररी काही हे असले तरी सुद्धा ज्यावेळेस जीएसटी पास झालेले त्याच वेळेस केंद्राला तेवढा निधी केंद्राकडनं राज्याला यायला पाहिजे. बाकीचा हिशोब जो असतो बॅलन्स अमाऊंटचा तो नंतर असाच विषय झालेला होता. त्यामुळे केंद्राने ते पैसे दिले गेले पाहिजेत. केंद्राकडे पैसे नाही, त्याचा सरळ अर्थ आहे केंद्राने घेतलेले आहेत पण ते देऊ शकत नाहीये, ते दुसरीकडे कुठेतरी गेलेले. मग ते पक्षाच्या फंडमध्ये गेले का उद्योगपतींना मदत करण्यात, बँकांना निधी देण्यात गेला, उद्योगपतींना पळवण्यासाठी दिले गेले, हा एक चौकशीचा वेगळा विषय होऊ शकतो. पण केंद्राने सरळ राज्याचे पैसे, मी तर म्हणून राज्यांचे पैसे खाल्लेले आहेत. आणि आज जेव्हा उद्धव साहेब जाहीरपणे असा आरोप करतात तेव्हा त्याच्या मागे काहीतरी आधार असतो. ते उद्धव साहेब आहेत, ते भाजपचे कोणते नेते किंवा कार्यकर्ते नाहीत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहिलं. दुसरं, उद्धव साहेब जेव्हा सांगतात की मी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मी बोलतो आहे, पत्र घेतोय, त्याचा अर्थ आहे की त्याच्या आधी त्यांचं बोलणं झालेलं असेल, वैचारिक एक बैठक चर्चा त्यांच्यात नक्की झालेली असेल, हे भाजपने लक्षात ठेवावं. रवी किरणजी ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत अजूनही. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की जीएसटी रद्द करणं किंवा त्यात दुरुस्ती करणं असे दोन मुद्दे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री या नात्यानं मांडलेत. तुम्हाला असं वाटतं की येत्या काळामध्ये ते याच्या विरोधात रान पेटवू शकेल किंवा काय होईल या जीएसटीचं? असं आहे की बोला बोला रवी किरणजी, ऐकतोय. ते मध्ये दुसरे बोलतायत म्हणून मी जयंतरावांकडे जाणार आहे, पण तुमचं विश्लेषण काय, तुम्हाला काय वाटतं? हा, असं आहे की जीएसटी स्वीकारण्याचं धाडस आपण केलं. जीएसटीची सुरुवात बऱ्यापैकी चालली होती. सुरुवातीची काही वर्ष सरकार मदत करेल, केंद्र सरकार मदत करेल राज्यांना, जो गॅप निर्माण होणार आहे त्यातनं, असंही ठरलं होतं. अडचण काय झाली आहे की कोरोना देशभरातली बाजारपेठेतली उलाढाल पूर्णपणे ठप्प झाली आणि जीएसटीचं खरं उत्पन्न हे त्यातलंच आहे. बाजारात खरेदी विक्री नाही, सेवा आणि वस्तू करामधून उत्पन्न अजिबात नाही. अशा स्थितीमध्ये केंद्राकडे जमा होणारा जो पैसा आहे त्याच्यावर खूप मोठ्या मर्यादा आलेल्या आहेत. मला आश्चर्य वाटतं की केंद्र सरकार याबाबत अतिशय खुलेपणाने आपली भूमिका का स्पष्ट करत नाहीये. कारण राज्य सरकार
काँग्रेसची आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांची जेवढी सरकार आहेत ती सगळी असं सांगतायत की जीएसटी मुळे आमचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि त्यांचा संघर्षाचा पवित्र आहे केंद्र सरकार बरोबर. त्यावेळी केंद्र सरकार निश्चित अशी भूमिका का मांडत नाही हे अजूनही समजलेलं नाही आहे आपल्या सर्वांना, की नेमकी अडचण काय आहे, पैसे नाही आहेत का नाही आहेत, किती आहेत, किती देऊ शकतो, या मुद्द्यावर केंद्र सरकारकडून अजून म्हणावं तसं उत्तर येत नाही. आणि राज्याची भूमिका तात्विक दृष्ट्या बरोबर आहे ना, ते म्हणतात आमचे 100 रुपये तुमच्याकडनं यायचे ते द्या ना 100 रुपये, पण समोरच्यानी सांगितलं पाहिजे ना की बाबा मी हो म्हणालो होतो पण 100 रुपये आता नाही आहेत माझ्याकडे. ते का नाही आहेत हे विश्वसनीय कारण जोपर्यंत जनतेसमोर मांडलं जात नाही तोपर्यंत राज्य सरकार हा मुद्दा मोठा करणार. का नाही करणार, कारण राज्य सरकारला सर्व प्रकारचे कार्यक्रम जाहीर करता येतील पण पैसेच नसतील तर त्याला काही अर्थच उरणार नाही ना. पैशाचं सोंग आणता येत नाही, आपल्या मराठीतली म्हण आहे सर्व प्रकारची सोंग करता येतात पण पैशाचं सोंग नाही करता येत. राज्याकडे पैसा नाही, त्यामुळे राज्य सरकार आपली जबाबदारी ही केंद्राच्या गळ्यात मारणार ते 100% स्वच्छ आहे. त्यामुळे भविष्यात सुद्धा हा मुद्दा येणार मुख्यमंत्री करणार. बरोबर. जयंतराव, रविकिरणजी मी जयंतरावांकडे जातो. जयंतराव, मला सांगा, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांना सुद्धा या जीएसटीतून येणारा परतावा जो राज्याला मिळणार होता तो वेळेवर मिळत नव्हता म्हणून त्यांची ही गोची झाली होती, त्यांच्यासमोरही आर्थिक संकट उभं झालं होतं. हे बघा, आपण या आधीच्या आधी 14 पासूनच्या सर्व भाषणांचा जर का आढावा घेतला मुनगंटीवारांच्या, तर त्यांनी दरवेळेस सांगितलं आहे की आम्ही केंद्राचे पैसे यायचे आहेत ते आम्ही मागू, त्यांच्याकडनं घेऊ. एक लक्षात घ्या, एक साधा आरोप सतत होत आहे नरेंद्र मोदींच्या सरकारवर. आणि आज गणेश खांडकर, तुमच्या माहिती करता आता नियोजन आयोग अस्तित्वात नाही, त्याचं नाव आता नीती आयोग आहे. तुम्ही नियोजन म्हणाला, जरा सुधारणा. नाही 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 नाही, नीतीश पाटील, नीट ऐका. मी ऐकलंय, बरं ठीक आहे, मी ऐकलेलं आहे, बरं असेल, पण मला माहिती आहे. आणि एक लक्षात घ्या की नरेंद्र मोदी सरकारवर एक आरोप होतोय की तुम्ही विरोधी पक्षांच्या सरकारला योग्य तो पैशाचा पुरवठा करत नाही. एक वस्तुस्थिती आपण मान्य केली पाहिजे की देशातला सर्वात जास्त टॅक्स कलेक्शन महाराष्ट्रात असताना महाराष्ट्राने जर का मागितलेला आहे पैसा तर ओडिसाने का नाही मागितला? अरे ओडिसा एक अतिशय गरीब राज्य आहे. बिहारने का नाही मागितला, ज्यांचं बिमारू राज्य म्हणून ओळखलं जातं, म्हणून आम्ही का मागितला? प्रश्नाचं उत्तर कधीही स्ट्रेट द्यायचं नाही आणि कुठेतरी दुसरं काहीतरी आणायचं. ही भाजपची अगदी राम मंदिरापासूनची परंपरा आता ही सुरू आहे. देशातलं अतिशय प्रगत राज्य, ज्याच्या भरोशावर अर्धा देश चालतो, ज्याच्या टॅक्स कलेक्शनवर, तो त्या देशाचा मुख्यमंत्री जर का जाहीर सभेत सांगतोय की आम्हाला 38,000 कोटी मिळालेले नाहीत, तर हे या देशाच्या पंतप्रधानांचं, या देशाच्या सिस्टीमचं एक कर्तव्य असतं की प्राप्त परिस्थितीत किमान आम्ही किती देऊ शकतो असं एक वाक्य तर यावं. पण आम्ही या प्रश्नाचं उत्तर सरळ देतच नाही, कारण आमच्या जेनेटिक्स मध्ये, आमच्या डीएनए मध्ये, आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिकवणुकीत सरळ उत्तर देणं लिहिलेलंच नाही. गोपाळ, गणेश घणकरजी उत्तर द्या. बघा मनोज भोईरजी, मी इथे चर्चेला बसलेलो आहे आणि मी आज या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून इथे बसलेलो आहे. वारंवार माइंडकर हे राष्ट्रीय संघाचं जेनेटिक्स आणि याचे सगळं बोलतात. माइंडकर, तुम्ही वयाने माझ्यापेक्षा मोठे आहात, तुमचा पूर्ण मान सन्मान करतो, आपण चर्चा करूया. आमच्या जेनेटिक्स काढू नका, हे तुम्हाला शोभत नाही. जयंतराव, आपण त्यांना उत्तर देऊ द्या गणेश खणकरांना, कारण अत्यंत मोठा आहे आणि उद्धव ठाकरे म्हणतात तसा तो राष्ट्रवादी मुद्दा करणार आहे. पर्यंत कशा नाही, ऐकून घ्या मनोजजी, तुम्ही जर का राजकीय विश्लेषक म्हणून बोलत असाल, आमच्यावर टीका करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. ते सेवा दलातने इथे कसे आले ही चर्चा करायला मी बसलेलो नाही. आमच्या विषयी चर्चा करताना मी राजकीय प्रवक्ता हे लक्षात घ्या. संघाचा काय संबंध आहे इकडे? काय संबंध आहे?
असं नाही चालत. तुम्ही नाही मला असं वाटतं की जीएसटीच्या मुद्द्यावरून दसऱ्याच्या अधिवेशनात तुम्ही गेले संघावर नाही. येऊ नये. संघाच्या- कारण संघाचा उल्लेख संघ आणि हिंदुत्वाशी भाजपचा संबंध नाही हे सांगून टाका स्पष्ट. मी बोलतो जीएसटीचा संदर्भ मांडत असताना मी आता स्पष्टपणे सांगतो आनंद दवेनी माईकर ऐकून घेत असतील आम्ही ऐकून घेणार नाही. आता थांबा जरा. नाही पण मला एक सांगा व्यापक आज कान टोचले म्हणून तुम्हाला आठवलं का संघ काय विश्व हिंदू म्हणून काय? जयंतराव आनंद दवे माझी विनंती आहे तुम्हाला मित्रांनो की वापरून अत्यंत झाला आता महत्त्वाचा संघाला विश्व मुद्दा- हिंदू परिषदला तरी वापरू नका. आनंद दवे विश्व हिंदू परिषद आणि RSSचा संघाचा किती संबंध आहे भाजपाशी यावर आजची चर्चा नाहीये. जयंतराव प्लीज कृपया मी देईल तुम्हाला वेळ, पण आपण जीएसटी सारख्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना देशाचे पंतप्रधान हे भाजपचे आहेत, नरेंद्र मोदी आहेत. कुठे चूक झाली आणि काय नेमकं होणार आहे आणि राज्यांची परिस्थिती ही अत्यंत बिकट होत चालली, त्याला जीएसटी खरंच जबाबदार आहे का हा मुद्दा आहे. कारण उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते सर्व राज्यांना या संदर्भात चेतवणार आहेत किंवा ते रान पेटवणार आहे असं ते त्यांच्या बोलण्यात साधारणतः दिसलं. तोच मुद्दा पुढे घेऊन जातोय. कृपया उत्तर द्या गणेश खांडकर. की जीएसटीच्या संदर्भात तुम्ही आम्हाला जे जे प्रश्न विचारू शकता, आमच्याकडनं चूक झालेली असेल तुम्ही आमच्या निदर्शनास आणा. आम्ही जर ते स्वीकारण्यास तयार नसू तर देशातली जनता हे सगळं उघड्या डोळ्याने पाहत असते, ऐकत असते, ती आम्हाला माफ करणार नाही. बघा आम्ही हा जीवन अमरपट्टा बांधून आम्ही सत्तेवर आलेलो नाही आहोत. आमच्याकडनं चुका झाल्या तर जनता ती पाहत असते, ती आम्हाला पाय उतार करेल. आम्ही ते बरं झालं. मी तुमच्यामध्ये बोललेलो नाही. मी आता परत सांगतो, तुम्ही मला शहाणपण शिकवू नका. ही मुंबई महापालिका नाहीये की सर्व पैसा आता बोलणार होतो आनंद दवे. तुम्ही बोलताना जीएसटीचा पैसा हा पक्षाच्या निधीला जातो. आपण चर्चा करतोय, आपण चर्चा कुठल्या लेवलला करतोय एवढं तर आनंद दवे समजा. मी जीएसटीच्या संदर्भात एक गेला कुठे ते सांगा ना. गेला कुठे लोकांना आलाय का नाही पैसा तर आलाय, आल्यानंतर पण गेला कुठे हे कळायचा हक्क आहे ना. सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा तो हक्क आहे. ऐकून घेतलं. बोलू द्या त्यांना. तुम्ही आता मला विचारला प्रश्न आहे, पैसे आलेत का आता आलेत. आनंदराव बोलू द्या सांगा त्यांना बोलू द्या कारण आपल्याला दुसऱ्या मुद्द्यावर चर्चा करायची तुमच्या आहे. पक्षाचे सांगतात की केंद्राकडे पैसा नाहीये आता, त्याचा अर्थ काय घ्यायचा आपण. पण असं महापालिकेकडे आहे, एक दुसरा मुद्दा आनंद दवे असा होता की महापालिकेकडे इतका पैसा सगळा बँकेत पडून असताना त्याचा नेमका संकटाच्या वेळेला उपयोग का करून घेतला जात नाही असाही तर प्रश्न भाजपचा आहेच. 100% तो पैसा वापरला गेला पाहिजे, पण जो आपल्या आधी हक्काचा तो आधी घ्यायचा का नाही घ्यायचा हे मला सांगा. आपण आपल्या बँकेतले पैसे कधी काढतो? म्हणजे तुमच्याकडनं मागायचेच नाही का? तुम्ही जे आमच्याकडनं घेतले ते मागायचेच नाही, ते आलेले नाहीत असं तुम्ही म्हणता का? तर नाही म्हणत. माजी मुख्यमंत्री तुमचे स्पष्ट सांगतात की आता केंद्राकडे पैसे नाहीत. याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे जी 11th अवरला वापरण्यासाठी जे पैसे ते सुद्धा आम्ही काढायचे का आता? जनतेला वाऱ्यावर सोडायचं? बरं, मला असं वाटतं की आणखी एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं आहे. शिकवा थोडं आणि मग चर्चेत बोलवा. तुम्ही वर्षाचं बजेट कसं मांडलं जातं, डिसेंबर पर्यंत टॅक्स कलेक्शनच्या संदर्भात नीती आयोगाची बैठक कशी होते, पुढच्या वर्षाचा निधी कसा केला जातो हे जरा शिकून घ्या. घ्यायचं नाही, जीएसटीवर बोला. या जीएसटी जर घ्यायचे जीएसटीवर बोला, बोलू नका. तुम्ही घेतलेत का पैसे? ते घेतलेत. महाराष्ट्राचे भाजपचे तुम्हा दोघांनाही मी थांबवतोय कारण या भाषणामध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा असा होता. आनंद दवेंना थांबवा, मला उत्तर देऊ द्या. नाही, तुमचं उत्तर झालं. आपण दुसऱ्या मुद्द्यावरती जातोय. आपण गणेश खंडकर पण मनोज नाही असं नाही. तुम्ही मला संधी दिलीत, मी त्यांच्यामध्ये बोललो एक वाक्य, पण मी तुम्हाला तुम्हाला संधी द्यावी लागेल. बरं, थोडक्यात आपलं म्हणणं मांडा म्हणजे आपल्याला दुसऱ्या मुद्द्यावरती जाता येईल. मांडा. मी तेच तुम्हाला सांगतोय की आता मार्च मध्ये आपण बजेट मांडल्यानंतर ते आतापर्यंत एकूणच या देशामध्ये उद्योगधंदे बंद आहेत. पूर्णतः जीएसटीचा कलेक्शनचे जे आकडे दर महिन्याला आपण प्रसिद्ध करतो त्यामध्ये येत असलेली तफावत ही काही लपवण्यासारखी नाही ना, ही दर महिन्याला प्रसिद्ध होत असते. आता ज्या वेळेला आपण अनलॉक जाहीर केला आणि हळूहळू या देशातली परिस्थिती आता पूर्वपदावरती येत आहे, त्यावेळेला ज्यावेळेला आपलं जे उद्दिष्ट साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा वर्षाचं टॅक्स कलेक्शन किती होईल, आपण आपलं उद्दिष्ट गाठतोय का, किंवा आपण दिलेला निधी
हा खरोखर खर्च होतोय न होतोय याविषयीच्या बैठका सुरू होतात आणि त्यानंतर परत एकदा पुढच्या 3 महिन्याचा रिव्ह्यू घेतला जातो. आता फडणवीस साहेबांनी जे काही सांगितलं असेल ते जर त्याचा अर्थ जर तुम्हाला कळलेला नसेल, मी यातनं हे म्हणत नाही की जो वाटा महाराष्ट्राचा आहे तो त्यांना देऊ नये. मी स्पष्ट करतो, जे राज्याला दिलं पाहिजे ते दिलंच पाहिजे. परंतु या परिस्थितीमध्ये आज जर का आपला महिन्याचा जीएसटी कलेक्शन जे उद्दिष्ट असतं ते आपण न गाठल्यामुळं जी काही अर्थव्यवस्था आपली खाली येते ती परत रुळावर आणण्यासाठी जे काही लक्षात घ्या प्लीज, मागील बाकी मागितली जात आहे. मला बोलून द्या. मागे जे गणेश खणकर, मी तुम्हाला जेवढा वेळ द्यायचा या मुद्द्यावरती बोलायला तो दिलाय. आपण दुसऱ्या मुद्द्यावर जातोय. आता जीएसटीचा मुद्दा हा मुख्यमंत्र्यांनी परत एकदा उल्लेख केला आणि त्याला वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते पत्र लिहिणार आहे, म्हणून जरा हा मुद्दा आणखी मोठा झालेला आहे. महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या संकटात आहे हे खुद्द मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे. दुसरा बरोबर एक दुसरा मुद्दा घेऊया. दुसरा मुद्दा मी रविकिरणजी यांच्याकडे जाईल. नाही म्हणता म्हणता उद्धव ठाकरे यांनी एका महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केला. केवळ स्पर्श केला नाही तर त्याचा चांगला समाचार केला. मुद्दा आहे गाजलेला देशव्यापी सुशांत सिंह राजपूत यांचं मृत्यू प्रकरण आणि कंगना राणावत यांचं वक्तव्य, जे पाकव्याप्त काश्मीरच्या संदर्भामध्ये जे बेताल वक्तव्य कंगना राणावत यांनी केलं होतं त्याबद्दलही मुख्यमंत्री बोललेत. काय साधारणतः तुम्हाला वाटतं की उत्तर दिलं विरोधी पक्षांना? भाजपवरती या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांनी हल्ला चढवला, यशस्वी झाले उत्तर देण्यामध्ये? कारण गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा होत होती. या मुद्द्यावर त्यांना उत्तर देण्याची संधी ही सीबीआयने केस त्यांच्याकडे घेतल्यानंतर जो काही कालावधी लागतोय निश्चित निष्कर्ष काढायला, त्याच्यामुळे मिळते ती संधी. काय झालं, मुंबई पोलिसांकडनं हा तपास व्यवस्थित होत नाही म्हणून काहूर माजलं. मग हा मुद्दा गेला सीबीआय कडे. आता सीबीआयने सुद्धा केस हाती घेऊन बरेच दिवस झाले, अजून यामध्ये निश्चित काय प्रगती झाली आहे हे समोर आलेलं नाही. आणि हा जो विलंब लागला आहे याचा निश्चित राजकीय फायदा सत्ताधारी पक्ष घेतोय महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांना त्या फायदा घेत असताना 2-3 मुद्दे महत्वाचे सापडत आहेत. एक म्हणजे प्रयत्न असा दिसत होता की याच्यामध्ये काही उच्चपदस्थ गुंतलेले आहेत आणि मध्येच या मंत्रिमंडळातले एक सदस्य आदित्य ठाकरे यांनी खुलासा जो जाहीर केला होता त्याचं एक निमित्त झालं होतं की त्यांनी खुलासा का केला, म्हणजे काही त्याच्यात काही गडबड आहे का? तर हे सगळं जे वातावरण निर्मिती महाराष्ट्रामध्ये चालली होती त्याच्यावरून असं दिसत होतं की शिवसेना बचावात्मक पवित्र्यामध्ये जाते की काय आणि हा फार मोठा राजकीय मुद्दा होतोय की काय. पण मी परत सांगतो की सीबीआय कडे हे प्रकरण गेल्यानंतर जो विलंब लागतोय त्याचा अचूक फायदा शिवसेनेचं नेतृत्व घेत आहे. बरं, आणि त्याला जोड मिळाली ती कंगना राणावत यांच्या त्या विधानाची की मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर झाली की काय, तर त्याचा ते फायदा घेत आहेत. आणि आपण पहिल्यापासून पाहतोय की मुंबईबद्दल कुणी विधान केलं की शिवसेनेला ती एक संधीच मिळाली म्हणून समजा. बरं, एक वेळ खूप कमी आहे, अगदी 4च मिनिटं उरली आहेत आपल्या चर्चेमध्ये. जयंतराव, अगदी थोडक्यात सांगा की या निमित्तानं देवेंद्र फडणवीस भाजपचे ज्येष्ठ नेते किंवा केंद्रातल्या नेत्यांविरुद्ध उद्धव ठाकरे यांनी थेट हल्ला चढवला, नीट उत्तर दिलं. अर्थात ते तर दिसतच आहे. म्हणजे जीएसटीचा जेवढा मुद्दा आहे तेवढाच बिहारचा मुद्दा आहे. आणि आता ते त्यांनी जे काही सांगितलं की बिहारचा मुद्दा सुशांत कोणतरी आत्महत्या केली वगैरे ज्या डायरेक्टली बोललेल्या आहेत, आणि त्यांनी त्यांच्यातला एक पिता बोलला की आदित्यला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि गोमय गोमूत्र भारतीय जनता पार्टीचे जे काही प्रिय असलेले शब्द आहेत हे तोंडात टाकून उद्धव ठाकरे म्हणाले पुन्हा थुकण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे या 2 शब्दात त्यांनी हे मुळात आदित्यला टार्गेट कोणी केलं हे सुद्धा सांगितलं की मुळात हे टार्गेट सुद्धा भाजपनीच केलं, आदित्यला त्याच्यात गुंतवण्याचा प्रयत्न झाला. हे त्यांच्यातलं एक पिता, एक मुख्यमंत्री सुद्धा एकाच वेळी बोलत होता. आणि ती वस्तुस्थिती सीबीआय वगैरे सोडून सर्वांना माहिती आहे की तो कसा काय त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न 2 महिने करण्यात आला आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे बातम्या फिरण्यात आल्या सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं तो एक जेवढा महत्वाचा मुद्दा तेवढाच हिंदुत्वाचा ते गाय किंवा गोमूत्र वगैरे शब्द आला म्हणून मला आठवतं की इथे गो माता आणि तिकडे खाता हा जो गोव्यातला जो शब्द आहे,
मगाशी त्या 38,000 कोटी बद्दलही खांडकरांनी उत्तर दिलं नाही आणि या खाताबद्दलही उत्तर देणार नाही. राहिला मगाच्या माझ्याबद्दलचा जो काही तो आता काढू नका, कारण आपण दुसऱ्या मुद्द्यावरती आलो. जयंतराव, मी गणेश खांडकर यांना विचारतो की महाराष्ट्राची बदनामी केली, मुंबई पोलिसांची बदनामी केली, हे मी कधीही सहन करणार नाही. त्याला मी उत्तर देईल आणि ते उत्तर आज उद्धव ठाकरे यांनी आज दिलं. मी मगाशी एका वाक्यात हे सांगितलं की आजपर्यंतच्या शिवसेनेच्या इतिहासामध्ये आत्मविश्वास नसलेलं असं भाषण त्यावर आपण बोललो आहोत. दुसरी बाब बघा, ते शेवटी आम्ही विरोधात जरी असलो तरी एखाद्या पक्षाचं मोठेपण हे मान्य केलंच पाहिजे. आम्ही ऐकल्यात तर सभा, शिवसेनेचा जो डीएनए आहे, नाही, मुंबई पोलिसांच्या बदनामीबद्दल जे वक्तव्य त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलं त्याबद्दल सांगा की याचं उत्तर भाजपला कुठे ना कुठे द्यावं लागेल. आज केवळ फडणवीसांवरतीच त्यांनी हल्ला चढवला नाही, भाजपवर चढवला नाही, तर थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी हल्ला चढवलेला आहे. त्यांनी स्वागत केलं ना मगाशी. मी मगाशीच म्हणालो, मी माझे अनेक प्रश्न जर का या गोंधळात तुम्ही ऐकलं नसेल मनोजजी, तर मी स्वागत केलंय. त्यांनी आमच्यावरती अजून टीका करावी. मी मगाशी तेच तर सांगत होतो की आत्मविश्वास नसलेलं आपलं सरकार आल्यानंतर सुद्धा आपल्या जर कार्यकर्त्यांना चेतवण्यासाठी जर काही तुम्हाला आपला मुख्यमंत्री पदाचा कोट काढून हे भाषण करावं लागत असेल आणि मग त्याचा वणवा पेटणार असेल तर तो वणवा पुण्यापर्यंत जावा, थेट आनंदभाई आमच्या घरापर्यंत. खस्त कोण आहे हे जरा बघा ना, कोणाचे नेते लाईन सांगितलं. आत्मविश्वास कोणाचा गेलेला आहे हे तुम्हाला दिसतंय ना. अरे काय चर्चा आहे, कोणाला करावी लागते, यामध्ये कोण फिरतोय जरा बघा. पैसे कोण देत नाहीये राज्याला, राज्याचे पैसे घेऊन बघा जरा तुम्हाला. नाही, मुद्दा या पूर्णपणे होरपळून गेल्या त्याच्यामध्ये, हे आमचं ठाम मत आहे. थांबावं लागेल या चर्चेमध्ये. या ठिकाणी या चर्चेमध्ये मी इथेच थांबतो.